बसलेली आहे आणि मम्मीचा ड्रेस बघा किती भारी आणि त्यातून चष्मा अजून भारी, एकदम मॅचिंग 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 झाली एकदम. हा थोडंसं गरम हो खरंच. सकाळी पण थंडी वाजते आणि संध्याकाळी पण थंडी वाजते आणि दिवसभर गरम होतं. आता ऊन बघ किती गरम आहे, किती त्या माणसाचं होईना लवकर. किती वेळ, अर्धा तास झाला बसलेला होता तो. तो आला होता ते रेंटचं ॲग्रीमेंट केलं ना आपलं कॅनडा कॉर्नरचं. हे बघा, हे सोनूने सगळा पसारा केला आहे. चिवडा दिला तर तो खाल्ला नाही आणि आता काहीच खाल्लं नाही. आणि हे तिने बनवलं आहे फ्लावर, ते पण कशापासून, टिश्यू पेपर्सपासून. किती सुंदर बनवलं आहे, किती छान क्रिएटिव्हिटी. ती पिशवी घे. अरे 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 किती इन्सल्टिंग आहे हे काम. रॉजर थांबा बेटा, तू चिमी चप्पल. गुड इव्हनिंग. तर आज आहे फ्रायडे आणि आता चालू आहे मार्च. आज आहे 7 मार्च. उद्या मला जायचं आहे बाईक रॅलीला आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला. आज सोनूची पॅरेंट्स मीटिंग होती आणि आम्ही सगळे चाललो आहे फिरायला लवकर. तर कुठे फिरायला चाललो आहे, जवळपासच नाशिकच्या कुठेतरी चाललो आहे. पण जाता जाता इतक्या ठिकाणी आम्ही गाडी थांबवतोय. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला खायला भेळ घ्यायची होती, मग आम्ही तिथे गाडी थांबवली. मग तिथे पप्पा आणि संदीप जाऊन आले. मग परत थोडं पुढे आल्यावर मम्मीला माठ घ्यायचा होता, कारण आता उन्हाळा चालू झाला आणि माठ पाहिजे म्हणून मग माठ घ्यायसाठी परत गाडी थांबवली. मग त्याच्यातून थोडंसं पुढे आलं तर जवळ ह्या त्र्यंबक रोडला आहे ना एक खूप छान, जसे गोव्याला पायनॅपल मिळतात ना तसं पायनॅपल सेल करणारा एक माणूस असतो आणि इकडे मोस्टली आमचं येणं होत नाही. मग ते पायनॅपल दिसले, मग परत आम्ही तिथे पण गाडी थांबवली. तसं थांबत 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 आता आम्हाला 6 वाजले आणि गाडीमध्ये कोण बसलंय तुम्ही बघा. मागे माठ पण बसलंय आणि मनू पण बसलीये आणि ही बघा, ही मम्मी बसलीये. से हाय. आणि हे पप्पा आणि हा संदीप. मी पण बसलोय. हा तू पण तू बसलाय म्हणून आम्ही बसलोय. आणि मी पण काय आणि मी पण आहे. हा मी पण गाडीत बसलेली आहे. तर तुम्ही मला बघू शकता. आणि आमच्या बरोबर आम्ही काय घेतलंय हे बघा, भेळ घेतली आम्ही आणि आम्ही पायनॅपल पण घेतलं. माठ पण तुम्हाला मी दाखवला. आता घरी जाऊन माठात थंड पाणी होतंय का, त्या बाईने तर सांगितलं गॅरंटेड आहे म्हणून मग तिला म्हटलं तुझ्या चॉईसचं दे आणि आम्हाला गॅरंटेड थंड झालं पाहिजे पाणी. तर असं सगळं झालंय. तर आता पुढे जाऊन आम्ही कदाचित मंदिरात जाऊ. जर गर्दी कमी असेल तर मंदिरात जाऊ. मस्त संध्याकाळी छान वाटतं मंदिरात जायला. खूप दिवसांनी आम्ही बाहेर निघालो तरी सोनूला असं वाटत नाही की आपण जरा आपल्या घरच्यांचं जरा ऐकलं पाहिजे, घरच्यांसाठी आपण थोडंसं वागलं पाहिजे. ती म्हणते मला खेळायला जायचं खेळायला जायचं खेळायला जायचं. तर अशी ती त्रास देते. आता ती कधी मोठी होणार आहे आणि मनाने पण कधी मोठी होणार आहे काहीच माहिती नाही. ती अजून लहानच आहे, लहान मुलासारखीच करते. मध्ये झोपून जाते, मध्येच रडायला लागते, अशी सगळी करते. तर आता तुम्ही हे बघा. मम्मी बोल का काहीतरी. काय बोलू आता. छान सोनू छान राहते, छान वाटते आम्हाला. थोडीशी झोपून घे बेटा तू मागे. चांगली मुलगी सोनू चांगलीच मुलगी आहे, पण ती थोडी कधी कधी तिला येडी येते तिच्या अंगात. तो होलसेल वाला तर इतका जोक करतो. ये बघा तुम्ही येते आणि तुम्ही इथे खरेदी करायला या आणि तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे पापड मिळते आणि का आपल्याकडे काय काय असतं मग. हा ते पापडांचं सांगितलं ना. तर वने मावशी म्हणे कोणत्या बाई बेडचं जे कॉमन बाथरूम होतं ना, त्या बाथरूमच्या पुढे जे हे टाकतात पाय पुसण्यात, तिथे झोपलं. अरे तेव्हा बेडच नाही मिळायचे. फार कठीण परिस्थिती होती माहिती का. काही करा पण मला वाचवावं. किती पैसे बघ. आणि नाही गेला गेला मग काय उपयोग झाला रे. बेडच नाही, काहीच नाही. लोकांना मदतच मिळायला तयार नाही तर काय काय करणार. अरे तेव्हा ती पहिल्या सीझनला ना लोक खूपच घाबरून, त्यातून न्यूज इतक्या चालायच्या ना. हो ना. तर मी तर घरातच ब्लँकेट घेऊन बसायची. काही होतच नाही, बाहेर पडू देत नव्हते बाहेर. सगळं
आणि सोनू त्यातून ऑनलाईन ती झोपून जायची 3 वाजता. तिचं ऑनलाईन असायचं ना, ती झोपून जायची. त्या बाई समोर तिला झोप यायची, नाही तर मग बाथरूमला झोपलेली राहायची, भूक लागायची. हो ना, मोबाईल चालवून किती मुलं हो. आता टेम्पररी मध्ये पण म्हणून आपल्या मध्ये घरामध्ये आपलं ते काका वगैरे पत्रिक होतो हा, तिथे म्हणून अडकवून दिलं होतं आपल्याला. ते झाल्यानंतर नाही, ते आधीच्या वेव मध्ये होत. नाही आधी हे बघा, आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला खूप दिवसांनी. आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये. आणि आम्ही चाललोय आतमध्ये. तर का महाकालला, अगं मी 2 घातलेले, तुम्हाला सांगत काय? तुला द्यायचे हे बघ हे. हा, काय नाही लक्ष माझं. हा, 2 घातले. इकडे बघा, सेल्फी काढते. तू इकडे मध्ये ये. अगं एक दिसते ते एक नाही दिसत आहे. आता हा, आता दिसते. हे बघ, इथून आम्ही चाललोय आता मंदिरात. हा, एकदा आपण रात्री गेलो होतो असं आठवतं का तुला? मग आता काय करणार? मग जा तुम्ही डायरेक्ट. जा, आम्ही येतो. जा, आम्ही आलोय आणि आम्ही चाललोय मंदिरात. आणि हे बघा तुम्ही, किती म्हणजे आता लाईन काहीच नाहीये, पण जेव्हा गर्दी असते तेव्हा एवढं सगळं फुल पॅक असतं. आणि आता खूप कमी गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही असं चाललोय. तर आम्ही इतक्या इझिली जाऊ शकतोय. तर असे आम्हाला वॉक करत करत, इथे तुझं वॉक झालं नाही ना, म्हणून वॉक करत करत. तर हे आहे त्र्यंबकेश्वर. एवढं बदललंय त्र्यंबकेश्वर. हे बघा, आता आम्ही लावलाय गंध. आणि ही बघा सोनू, आपण फोटो काढू रे एक आपला. हे बघा, आत्ता आम्ही एवढं फिरून आम्ही चाललोय आता मंदिरात. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट. चल 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 बेटा, चल. सोनू, तुला ना देवाला सांगून दे, नंदीला सांगून दे, तुझी इच्छा असेल ती. काय पाहिजे? फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय. आता मंदिरात आम्ही एंटर करतोय. बघा किती सुंदर झुंबर लावलेले मंदिरामध्ये. आणि ही सोनू. आता आम्ही जवळ पाया पडून आम्ही आतमध्ये एंटर करू. चल म्हणे. अगं मग ते काही कोणी चोरी नको करायला. हे बघा, मंदिरात किती गर्दी असते, नेहमीच गर्दी असते मंदिरात. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. हे वरचं बघा कसं आहे, छान. खूप खूप दिवसांनी आलो आपण ना इकडे. सोनू खूप लहान होती तेव्हा आलो होतो. जुने दरवाजे बघ ना सोनू. सोनू इकडे बघ. आता आम्ही आलोय मंदिरात. बघ बघ कसं. हे असं वाक्य असं काय असतं?
वरती देवाचं हे असतं, मुकुट असतो वरती. हे बघा आम्ही लाईनीत गेलो, पण मम्मीने त्यांना डायरेक्ट लाईनमध्ये देवाने बोलवलं, डायरेक्ट गेले ते आणि त्यांचं डायरेक्ट दर्शन झालं. मंदिरात तेव्हा कोणीच नव्हतं ना, मंदिरात कोणीच नव्हतं. बोल ना. मंदिरात कोणी नव्हतं तेव्हा, आतमध्ये एकदम आम्ही आलो ना, आम्हाला फटाफट सोडलं म्हणे आता मंदिर बंद होणार आहे, तुम्ही जा. तर हे बघा, हे आहे मंदिर. उद्या राहील म्हणे गर्दी. हां हां हां, म्हणून मग बस उद्या सॅटर्डे. हां, छानपैकी बरं झालं आलो आपण. होऊन गेले हो ना, किती छान. पहिल्यांदा एवढं. आणि कोणाच्या मदतीने आपल्या आपण आलो ना. झोपलं ना ते आता. काय कोणाच्या मदतीने नाही तर तो प्रत्येक प्रत्येक वेळेस इकडे पण चांगला येईल बघ फोटो. हो, तेव्हा होते का ते आपल्याकडे? हा हा, ते खास आले होते कुंभमेळ्यासाठी, मला आठवतं ना. तर आता आम्ही दर्शन केलं आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर चाललो. बसायचंय का इथे आतमध्ये थोडंसं? हे बघा, आम्ही मस्त बसलो आता, रिलॅक्स. इथे खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी आम्ही इथे आलो तर खूपच मस्त वाटतंय. समोर मंदिराचा कळस दिसतोय आणि खूप छान इथे छान मस्त दगडी याच्यावर बसलोय. रिलॅक्स फील होतंय मस्त. झोपतो का बेटा? हो ना, पण थंड पाहिजे होतं ना. सोना, ते लाईट इतके ना की ते हे नाही होते, फोकस नाही होते. त्याचे वरची बघ ना, राजर. अरे लाल नाही लावायचं ना, पिवळा. फोटो पण काढ ना एक. हो, पण सोन्याचं काही घेतलेलं नाही. घेतले. राजेला धर, राजेला धर. चला इकडे बघ. हा, तू बस खाली बस. रेडी? राजर, हे घे. काढ. आणखीच आवाज घेतली. त्याच्या मिठाईकडे लक्ष दे. बर्थडे दोघांना. हा, मग दोघं महत्वाचे आहेत ना मला. थांब बेटा, तुला खाऊ घालते. कोणती देऊ राजूला? ही कशी आणली संदीप? मिक्स केक मिठाई. वगैरे आणायचं ते नव्हते, सगळं संपलं होतं म्हणून ते. काय पटकन फोटो काढ देताना. घे राजे, थोडं जवळून काढ मस्त. चला बघ किती आले. बापले राजर, केक कसं कापणार राजर? सुन ओवाळायचं राजाला तुला? ओवाळता येतं, काही नाही. लावायचं आणि ओवाळून घ्यायचं, असं नाही तर त्याचं आयुष्य वाढतं त्याच्याने. हे पहिल्या बोटाने नसतं लावायचं, या बोटाने लावायचं असतं. तेच सांगितलं, असं धर म्हटलं तुम्ही तुला. तेव्हा ते चल पटकन टाक. हा, तांदूळ टाक आणि हे टाक पटकन. काय? अंगठी. अंगठी. अरे तू पटपट कर ना, तू घाबरतोय तुला. चल, ते अंगावर पडेल त्याच्या. आणि आता किती ओवाळून घ्या त्याला.
आता खाऊ घाल, पटकन खाऊ घाल. तो त्याच्यासाठी घे बेटा घे. उजव्या हाताने खाऊ घालायचं. ते ठेवून दे ताट. अगं अगं तिथे पडेल पडेल. खाली ठेव तिथे. काय प्रॉब्लेम आहे का तुझा? पडलं असतात. आले राजन, हॅपी बर्थडे राजन. चला म्हणा सगळं म्हणून. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे राजन. हॅपी बर्थडे टू यू. Here is Roger's favorite food.